1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। मंडळी, आपल्या मुलाचं लग्न जमवण्याच्या खटपटीत असणारी आई आज पोचली आहे गरब्याला. चला बघूया आज तरी तिच्या प्रयत्नांना यश मिळतंय का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इब्लिस कलाकारांना. अरे हालो रे हालो, हालो रे हालो, एकदा जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या माझ्यासाठी. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अँकर फेस्टिवल बने. वा वा वा, खूप मजा येते. मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो MSJ आयोजित दांडिया उत्सव 2025 मध्ये. क्या बात आहे, हाच उत्साह हवा आपल्याला. आपण गेले 1-1.5 तास नाचतोय मित्रांनो. काय माहोल तयार झालाय. वा वा वा. पण त्याआधी आता आपण एक 15 मिनिटांचा एक छोटासा ब्रेक घेतोय. टेन्शन घेऊ नका, परत चालू करायचं आपल्याला. इथे आजूबाजूला स्टॉल लावलेले आहेत. जिलेबी खा, फाफडा खा, ढोकळा खा, बरफ ना गोला पण खा, मलाई वाला. 15 मिनिटांनी भेटू आपण सगळे. ऐका ना, झालं म्हणजे आता संपलंय ना. नाही नाही नाही, 15 मिनिटांनी पुन्हा एकदा सुरू करायचं आहे ना. हो, काय आमचे वाद्यवृंद आहेत ना, त्यांना थोडा ब्रेक पाहिजे की नाही. त्यासाठी 15 मिनिटाचा एक ब्रेक छोटासा. पुन्हा एकदा गरबा सुरू होणार आहे. थांबा, धावू नका. झालं आई झालं. जाऊया आता आपण. काय चल. जाऊया काय जाऊया झालं, काय काम कुठे झालंय अजून? मिळालं नाहीये कोणी अजून. आई मी तुला आधीच सांगितलेलं, मी अर्धा तासाच्या वर थांबणार नाहीये. माझे उद्या महत्वाचे 2 प्रेझेंटेशन आहेत. मला रात्रभर त्याच्यावर काम करायचं आहे. मला होमवर्क आहे अक्का. आणि मुळात ऐक आई, सकाळी 7ला लॉग इन करायचं आहे मला. लॉग इन नुसतं लॉग इन आधी स्वतःच्या लॉग इनचा बघ. काय नाही, आधी लॉग इन ओमकारचं, मग लॉग इन ऑफिसचं. पटकन निघूया, चल पटकन निघ. कुठेही जायचं नाहीये. अगं कसं मिळणार आहे आई कोणी? जिथे असे लोक जमतात ना तिथे जायचं असतं. ते खरे मॅरेज ब्युरो असतात, कळतं का तुला? बोलतेस आई? मी कुठे भेटले तुझ्या बाबांना? मला नाही माहिती. अंतयात्रेत भेटले. अरे तिथे अंतयात्रेत मी फक्त तुझ्या बाबांकडे बघून एकदा असं केलं, लगेच झालं. पसंत पडले मी त्यांना. दुसऱ्या दिवशी बोलणी झाली. 3 महिन्यात लग्न झालं. वेळेत झालं की नाही माझं? आई अंतयात्रेत तू पुरुषांकडे बघून असं करत होतीस आई? बाबांकडे बघत होते तुझ्या. बाबा पुरुष नाही आहेत का? अरे पण लग्न केलं ना त्यांच्याशी मी. असं बोलशील आईला? मग कुठे जाऊ आता मी? लोकांना मारत फिरू आणि मग त्यांच्या अंतयात्रेला जाऊन मुलींना असं करू का मी? असं ना, तुला मी सांगितलं नव्हतं त्या ढोल ताशा पथकात जा? सांगितलं होतं ना. पण नाही, तिथे चांगल्या ढण 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 मुली असतात. पण नाही, ह्याला कोणीच नको. कुठला प्रकार आहे मुलींचा? ढंढण ढंढण हा कुठला प्रकार आहे मुलींचा? तो पक्या बघ. त्याचं काय? गणपतीला ढोल ताशा पथकात जॉईन झाला. दिवाळीत लग्न झालं होतं त्याचं. ए पक्याचं मला काही सांगू नको. चांगलं वाजवता इकडे तिकडे बघायचा. एक घटवली, लग्न केलं मस्त. काय ऐकलंय माहितीये तिच्याबद्दल? 20 मिनिटात अख्ख्या घराचा स्वयंपाक करते. ढण 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 ठण ढण ढण ठण ठण ढण ढण ठण ठण. बरोबर आहे. अख्खा तिचा स्वयंपाक ढोलताशाच्या बीटवर होतो. ढण 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 ठक ठक ढण 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 ठक ठक ढण 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 असं होतं. असं नाही करायचं वेड्यासारखं. मग नाही कटणार. कसा खपशील मग असं केलं तर? मला नाही खपायचं आहे आई. नाही मला खपायचं आहे. ती बघ. राम राम. बघ तिच्याकडे.
मुलगा आहे तिच्याकडे त्याच्याकडे पण मुलगी आहे सगळ्या मुलांकडे मुली आहेत दाढीवाला आहे बघ इथे तो छोटूसा दाढीवाला आहे एवढ्या सुंदर मुलीला घेऊन बसलाय आणि आम्ही काय करतो सकाळी सकाळी उठून दाढी करायची असते आम्हाला सकाळी सकाळी उठून चिकना चोपडा बनायचा आय असतो वर्क इन अ मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन. आई काय उपयोग आहे त्याचा इथे कोणी बघत नाहीयेस तू मिळत नाहीये कोणी तुला. आई, एकतर- मला सून पाहिजे किती वेळा सांगू तुला. अगं अशी नाही मिळणार आहे सुनाई, जरा थांब नाही. आणि मुळात इथे सगळी लोक कपल कपल नाही आहेत. आहेत. कोणी असं मुली तो बघ तो आहे की नाही एकटा. मग नक्की मुलींना शोधायला आलाय नक्की मुलींना बघायला आलाय बघ बघ नजर बघ शिकारी दिसतोय शिकारी. वाटेल ते बोलतेस तू आई, वाटेल ते बोलते. नाही वाटत आहे शिकारी तो. नाही मला नाही आता वाटत. बघ तू छोकरू अंजू कोण अंजू म्हणजे अंजू असं काही नाही. રામ રામ જય શ્રી કૃષ્ણ માસી. તમણો ગરબો છો હા અહીંયા ગરબા રમવા આવ્યો છું. એકટો છો ના એકલો નથી. હા હું છે માસી નવરાત્રીમાં દર દિવસ છોકરીયા કલર બદલે છે અને આ ચીકણો કલર મેચ થવાવાળી ગર્લફ્રેન્ડ બદલે છે. હમણાં એ જ પ્લાન કરું છું કે અહીંયા છોકરી છે કે નથી પટવા માટે. જમવો છો ઓકે જાઉં. शोधो છો હા शोधो शोधो जम्मू छो म्हणजे बघितलंस का काय तू काय बघ तुला तुला बघायला सांगितलं होतं ते बघितलंस का तुला मुळात काय कळलं ते बोल. तू काय बोलला काय कळलं. कॉन्फिडन्स बघितलास त्याच्या तोंडावरचा अन मोगले माटे छमणे छमणे पटवानू छे बघितलास कॉन्फिडन्स बघितलास ते महत्वाचं आहे. शिक काहीतरी त्याच्याकडनं शिक काहीतरी. ह्याच्याकडनं शिकायचे दिवस आले आहेत माझे. हो हमणा पोरगा छा लड़की छोकरा छीछा आमचा छोकरा खा छो एकटा नाचो छो एकटाच घरी जाओ छो અને છોકરા છોકરી અચ્છા માં હા છે કા છોકરાના છોકરી અમારા છોકરા છોકરો છે કામ છે કા. गुजराती राजस्थानी हरियाणवी पर्शियन सगळं मिक्स होत आहे आई. सगळं कशाला मुळात तुला का गुजराती बोलायचंय. नको ना बोलू. आता आहे मी 7 भाषांमध्ये पारंगत माझी काय चूक आहे मेहनत केली आहे त्याच्यामुळे आलंय. तुझ्यात काय आहे टॅलेंट माझ्या टॅलेंट काय आहे. माझ्या टॅलेंट काय. चल तुझी मेहनत घेऊन आपण जाऊया. चल जाऊया. कुठेही जायचं नाहीये आज एक तरी मुलगी घेऊनच जायची. आई आई घेऊन जायचं म्हणजे भाजी घ्यायला आली आहेस की काय की घेऊनच जाणार मी. एकतरी मुलगी कुठली दिसली एक वाटा घेतेच असं नाही आहे आई. हेले हेले હા અરે નહીં નહીં હું સ્ટેજ ના આગળ છું તું ક્યાં છે અરે અહીંયા આવ ને હા આઈ એમ વેઇટિંગ હા હા काय चल हा? आई एकटी आहे हं? एकटी आहे. नको ग हे करूस आई नको ग करूस हे. किती घाण वाटते. एकटी आहे नको करूस हे. ते विलन असतात ना विलन भगवान के लिए तुम्हें छोड़ दिया तो हम क्या तशी वाटते तू. असं नको करस तू. लाईन मार आई नको ना ग करूस हे. कोण असं लहान रणजित वाटतेस तू आई. रणजित कोण रणजी मला वाटतेस. नको करूस कसं करशील असं कर म्हणजे जगातली कुठली आई लाईन माल लाईन असं कुठली आई सांगते सांग बरं ही मला. आई सांगते या ओंकारची आई आणि ही वेळ ना तुझ्यामुळे आली आहे माझ्यामुळे आली आहे. किती वर्ष वाट बघते मी सुनेची. लगेच रडायचं नाहीये. एक सून मागितली तुला का नाही देतेस तू सून मला. थांब ना. काय करायचं तुझं नातेवाईक मला फोन करून विचारतात मी काय उत्तर द्यायची. ज्या वयात तू त्या मुलींबरोबर केक शेअर करायला पाहिजे एंगेजमेंटचा लग्नाचा अॅनिव्हर्सरीचा तिथे त्यांच्या मुलांच्या बारशाला जाऊन समोसे आणि केक आणि तू काय वेफर खात बसतो का तिथे? काय करतोय? अपमान कर माझा. सतत अपमान कर माझा. रोस्ट चालू आहे आल्यापासून नुसतं माझा. मला काही ऐकायचं नाहीये. टाका व्हिडिओ हे? टाका व्हिडिओ. काय हे मुळात नको करूच. हे काय आहे? हे काय मॅटाडोर मधनं लहान मुलांना ना किडनॅप करून नेणारी वाटतेस तू आता. काही नसतं. आणि मुळात काय भाषा वापरतेस तू आई. टाका भिडव काय टाका भिडव. अगं गप्प बस जरा.
ते उसवलेलं कापड रफू करायला जातोय असं वाटतंय. टाक्या विडे तुझं आयुष्य उसवलंय ना ते रफू करण्याचा प्रयत्न करते मी. ए मेटाफोर्स थांबव आई. भांगडा हे हे गर्भो गर्भो नमस्कारो. राऊत ओंकार राऊत. आ तमणे तमणे आ? तमणे. हो पारुल देसाई. हा तमणा नाम साजेसा रूपमा तुम्हार तमणा. એટલે एटले नाही साडे एटले. अरे એટલે म्हणजे तमणे तमणे એટલે म्हणजे एटले म्हणजे 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 तमणा रूपमा नाममा. એ ઓંકાર તમે ગુજરાતી આવજો. बारकी आऊ છું. મને આવજો ને મરાઠી. हो हो मला खूप चांगलं मराठी येतं बोलता. हो आपण मराठीत बोलूयात का? चालेल. मग एवढं चांगलं मराठी कसं? मी रुपारेल मध्ये होते ना म्हणजे आहे मराठी वाङ्मय मध्ये. ओ मराठी अनगाबाई हाय सांगा त्यांना. वाडमय नाही बोलत आहे वाङ्मय बोलते. आणि कॉमेडी मराठी नाही म्हणत स्पष्ट अरे शुद्ध मराठी बोलते. चांगलं मराठी आहे. अरे हालो रे हालो हालो चलो चलो गरबा रमती आहो चला. रमती आहो. पुन्हा एकदा गरब्याला सुरुवात होते. चला चला चला. हॅलो गप्पा पण मारो घरी घेऊन जायचो ना. ए गप्पा पण घरी घेऊन. गप्पा बस जरा थोड्या वेळ नाचू दे. थांब जरा. थोडा वेळ वगैरे नाही तुला काही जमणार नाहीये मीच बोलते तिच्याशी. आई थांब. ए, गरबो गर्भ. तमणा नाम छो का नाव. पारुल देसाई છું. अरुल तमणे गुजराती छो. हो मी गुजराती आहे. हा. आणि तमणा बा का करू छू. बा का करू छू. बा घरी असते माझी काहीच नाही करत घरीच असते. नाही करते नाही करतो बा. बा? ए 7 नंतर कुठे नाही जायचं बा. आई ती आईला बा म्हणत असेल आणि मुळात ती मराठी बोलत असताना तू कशाला गुजराती बोलतेस मला कळत नाहीये. हा ऍक्च्युली मला येतं मराठी चांगलं बोलता येतं. काय आहे ना आमच्यातल्या बऱ्याच लोकांना मराठी बोलता येतं पण ते मराठी लोक समोर आले की तेच वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलायला चालू करतात. मी मराठीमध्ये बोलते. हा तुझे बाबा काय करतात पप्पा शेअर मार्केट मध्ये. हा माझा मुलगा ओंकार बबडू. हो भेटलो मी आय नो हिम. आई बरोबर आलायस गरबा खेळायला. अरे नाही मी आई बरोबर मी नाही आलेलो. अजून आई बरोबरच फिरतोय. आम्ही बघतोय ना म्हणजे आहे सगळं त्याच्याकडे. 25 लाखाचं पॅकेज आहे. हा डोंबिवलीत घर आहे बाबा. आणि आमचं घर म्हणजे काय आम्ही किती दिवस टिकणार आहे आता. आमच्या नंतर सगळं तुमचंच आहे. आई याचं आणि याच्या बायकोचं सुनेचंच आहे ना सगळं. म्हणजे एकदम मज्जामा एकदम पैसे पण जॉब पण आहे. नको थांब जरा तिकडे काही बोलायचं नाही आता मला बोलू दे. तमणा खमण ढोकळा झालाय का. એટલે म्हणजे नाही तर तू करशील काहीतरी सातले छेले वगैरे. मला माहितीये मी पारंगत आहे गुजरातीमध्ये. ऐक ना ते आमच्याकडे कांदे पोहे करतात ना तसं तुमच्याकडे खमण ढोकळा असेल ना ते झालंय का मग. कांदे मुलगा बघतायत का. नाही झालंय अजून. किती गोड लागते का. चल ग आमच्या घरी चल. आई, काय करतेस वेडी आहेस का जरा आई. घेऊन जाऊया नाहीला. सॉरी तसं नाही ऍक्च्युली माझा बॉयफ्रेंड आहे त्याच्या सोबतच आले मी. तुमचा बॉयफ्रेंड आहे तरी तुम्ही मला डान्सला हो म्हणालात. हा ते डान्स करायला काय आहे ना एवढा त्याच्यात. तू कधीचा गेलाय बघा ना येतही नाही. येतो आला मॅन्डी. काय पाडूल हा इकडे मचवतेस तू. हा मी तिकडे दुनियामध्ये शोधतोय. एक अंड होतं तिकडे कुठे शोधतोय इकडे आहे ना मी. आई आपण जाऊया आई. हा बॉयफ्रेंड आहे तुझा. हो माझा बॉयफ्रेंड आहे. तुझं नाव पारुल आहे पण हा पेरोल वरून सुटल्यासारखा वाटतोय. आई
कांकू त्याला पण गर्लफ्रेंड आहे बघ त्याच्याकडे, त्याला पण गर्लफ्रेंड आहे. असतं एकेकाचं नशीब, त्याला मी काय करणार आई? मांडी काय कसं कसं जमलं तुमचं, कसं जमलं? 12वीत गटवला तिला. झालं झालं का? आल्या आल्या सांगत होते पटव तिला, 12वीत गटवलं त्याने आता. आंटी टेन्शन नका घेऊ, भेटेल कोणीतरी. हो की ना मांडी? नाही नाही, याला कोण नाही भेटणार. तुम्हाला सांगतो कांकू. कांकू हा, का? कांकू भाषा बघ असं बोलायचं असतं. कांकू कांकू ऐकतेय बंडू बोल. खेळता आहे का? हा हा. तुम्हाला सांगतो तुमचा बारक्या आहे ना, हा फुकट काय चंदन घिसमेरे नंदन आहे. हॅलो हॅलो कटकर फोन. कटकर ठीक आहे. काय नाही काय नाही होणार. हा तोंडानीच ना चुरापाव वाटतो. किती भारी बोललाय. काय कळलं काय? पण शॉर्ट काय आहे ना, पोरींना चुरापाव नाही आवडत, मग पोरींना कडक पाव आवडतो. मांडू ऐक ना, तुझ्यासारखा असा लुख्खा मावाली बनव ना त्याला, कडक पाव बनव ना त्याला एकदम. ए, बाकी- कडक पाव बन. काय करतोस? कडक पाव काय कडक पाव? हा, चहात बुडवून खाणार आहेस मला कडक पाव? तुला ना काहीच कळत नाही. मला काही कळत नाहीये. आजकालच्या मुलींना टॉक्सिक मुलंच आवडतात. हे असं चिकन चोपडा दार उघडून आधी मुली जा वगैरे हे नाही, हे आमच्या काळातलं होतं. आता असं दात बघू, दात बघू. शिही पांढरे दात ते मांडू दात बघू. आय ग कशी पिवळी झाके बघ. पिवळसर लालसर झाक आहे. नाचतो आधी. पिवळसर लालसर झाक आहे त्याच्या दातांवर. अगं अशीच मुलं आवडतात मुलींना. माझ्या दातांवर पिवळसर लालसर झाक असेल तर कसं येईल मला सांग? त्याच्याकडे आहे ना गर्लफ्रेंड, तुझ्याकडे आहे का? कर ना काहीतरी वाईट काम कर ना. मी वाईट काम करू? कान तरी खाणार आहे. आई नाही. भिंतीवर थूक ना, असं जाता जाता रस्त्यात कॅज्युअली असं वगैरे करणार आहे कधीतरी. खान थांब ना आई. आई काहीतरी वाईट करणार आहे. आई थांब आई. थांब आई प्लीज थांब. तू कुठल्या आईचं कॅरेक्टर करतेस तर मला खरंच कळत नाही आई. लग्न व्हायला हवंय रे तुझं फक्त. अगं, पण आई मला मी का घाण होऊ मला कळत नाही. मुळात तू माझं कंपॅरिझन ह्याच्याशी करतेस. ह्याच्याशी मी मल्टीनॅशनल MNC मध्ये कामाला आहे मी, आणि हा CCC मध्ये कामाला असेल. काय उपयोग पावणे आहे? मारतोय. गप्प बस. काय उपयोग आहे इथे बघ. MNCचा तुझा काय उपयोग आहे? काय तर कॉन्ट्रॅक्ट करतात, अग्रीमेंट करतात. ऑफिसमध्ये अफेअर करायचं नाही, ऑफिस मधल्या मुलीशी लग्न करायचं नाही. मग कुठे करायचं? हा दिवस रात्र दिवसातले किती तास तू ऑफिस मध्येच असतोस, मग लग्न कुठे जाऊन करायचं? तू बाहेर कुठे जातोस? लग्नाला कधी जा म्हटलं नाही जाणार. कुठे काय करतेस? थांब. मला सून मिळणार. थांब ना आई. मग मी कुठला जॉब करू मला सांग? काय करू? ह्याला मुलगी मिळते मग हा जो जॉब करतो तो जॉब करू का? पहिल्यांदा हुशारीचं काहीतरी बोलला. आई सारख्या जम आहे आई. गप्पा बस आता. सारख्या जम आहे आई. मांडू हा, कांकी आली आहे, इकडे ये. हा, कांकी अंकी आई. काय करतोस रे बाळा तू मांडू? तिच्यावर प्रेम करतो. आय ग, काय करते? पण पोटा पाण्यासाठी काय करतोस? तिच्यावर प्रेम करतो. हिला बघूनच माझी भूक भागते. नाही पैसे के. तू असं बोलतो ना, तुम्हाला अजून अजून प्रेम होतं ना, काढणं तुझ्यावर. माहितीये का काकी, ह्याचं ना टॅटूचं पार्लर आहे. मी याच्याकडे टॅटू काढायला जायचे तर ह्याच्यानं ते सुईला टोकच नसायचं. मग आम्ही गप्पा मारत बसायचो माहितीये. म्हणजे मी प्रेमात पडले याच्या. हा टॅटू मेकर आहे, मेची चित्र काढणारा. आई ग, हा टॅटू मेकर आहे. कुठल्या सुईला टोक नसतं आई. किती मूर्खपणा आहे हा. बावळट बिंडोक लव्ह स्टोरी आहे ही. त्यांची लव्ह स्टोरी तरी आहे, तुझ्याकडे ते तरी आहे का? नको आई ना, नाही, नको. आई नाही आहे या मुलाकडे आणि यांना बोलतोय. तुझ्या हुशारीचा काय उपयोग आहे? एकदा ए बाळा अरुल, त्यांना का सांगतेस? त्यांना नको सांगूस आई. एकदाच फक्त तू बाजूला हो. त्यांना बाजूला हो, सांगू. डोक्यात मारीन. बाजूला हो. एकदाच फक्त इंजिनिअरिंगच्या वेळेला एक मुलगी डाऊट विचारायला आली होती. सर्किट शिकवशील का? सर्किट शिकवशील का? हळू तलवार होते आई. हा काय म्हणाला? नाही, तुला शिकवण्याच्या नादात ना माझा अभ्यासाचा वेळ जातो. माझा वेळ जातो, ह्याचा वेळ जात होता. शी, शी, शी. शी, शी, शी. तेव्हाच लक्ष दिलं असतं ना त्यांनी, हा. तर
त्या दोघांचं शॉर्ट सर्किट झालं असतं आणि आज पिन 1 पिन 2 अशी 2 नातवंड घेऊन मी गरबा तू इलेक्ट्रिकल कॉमेडी थांबव आई, नको करूस ही कॉमेडी थांबव. कांकी 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 तुम्हाला ऑप्शन देऊ काय? ए तुझा ऑप्शन नको आहे देऊ ना ए, बाळा बोल रे बोल तू सांग काय माझी ना एक्स आहे. हा. तिचा नवरा पळून गेलाय. हा. तर तिला 2 मुलं आहेत. हा हा करेल का लग्न तिच्यावर? चालेल की. चालेल चालेल हा चांगलंच आहे. आम्हाला फक्त सून पाहिजे. आहे ना? रेडीमेड 2 नातवंड मिळत असतील तर एकदम मज्जा रेडीमेड रेडीमेड काय शर्ट पीस आहे? रेडीमेड शर्ट आहेत ती रेडी चालतील मला हॅलो मुलगी मिळते मला मुलगी मिळते ना. मुलगी मिळते कोण आहे? काय वाटाय का चांगलं? गप्प बस गाई. नाही मला नकोय. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता काय कमाल माहोल आहे इकडे. वा 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 क्या बात आहे मित्रांनो. तर आता आपण इथे आलेल्या काही लोकांना विचारू त्यांना कसं वाटतंय. मॅम या. मॅम मला सांगा तुम्हाला गरब्याला येऊन कसं वाटतंय? एकदम मज्जा, एकदम सर तुम्ही हा. काय कसं वाटतंय? अरे एकदम रावस. आजूबाजूला हिरवळ आहे. अरे तूच हिरवळ. दादा हे लाईव्ह आहे का? येस मॅम लोक बघतायत आपल्याला. बघतात. तुम्ही सांगा कसं वाटतंय तुम्हाला? हा माझा मुलगा ओंकार 25 लाखाचं पॅकेज आहे. डोंबिवलीला घर आहे आमचं आणि आमच्या नंतर सगळं याचंच आहे. आम्हाला कॉन्टॅक्ट करायच्यासाठी लग्नासाठी मुलगी बघतोय. तसा बरा आहे, फक्त हेअरलाईन मागे गेलीये, बाकी काही नाहीये प्रॉब्लेम. हा 9124 आई काय बोलतेय कर दे ना. कशाला नंबर पाहिजे? काही नंबर द्यायची गरज नाही. एम्बॅरेस कुठे गेला? एम्बॅरेस करतेस तू मला सगळ्यांसमोर. मग कुठून आणू मी सोन तुझ्यासाठी? कुठून आणू सोन मी तुझ्यासाठी? प्राजू कर ना ग. प्राजू कशाला मग प्राजूलाच विचारतेस ना, मग तिकडे समोर तरी विचार ना. तिकडे बघ एकदा बघ. नाही ती पटणार आहे तुला? घोड नवरा झालाय. तोंड बघ एकदा आरशात. कुठेतरी आपली माणसं बघा ना रे. आपल्या मित्रासाठी बघा ना रे. माझ्या मुलासाठी ओ रोहित भाऊ बघा ना. अरे मला ओळखता ना? बरं आहे तसं. अगं काय करतेस आई? आशिष, तुझ्या ग्रुप मध्ये मुली असतील. अरे अरे काय बोलतेस? अरे नकोय मला. नाही मला नकोय मुलगी. पाहिजे एकच द्या ना, please. मला नकोय मुलगी. मला गरजच नाही मुलीची. मी एकटा दांडिया खेळू शकतो. इकडनं मी असं मारणार, इकडनं मी हे असं मारणार. ए धनकडेटर, मीच आहे. हा पण मीच आहे. नाचतो मी एकटा दांडिया. वा 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 एकदम इलेक्ट्रिकल कॉमेडी आणि इलेक्ट्रिफाईंग परफॉर्मन्स. क्या बात है. नाचता नाचता बोलणं हे फार अवघड आहे आणि तुम्ही ते फार लीलया केलं. क्या बात मित्रांनो. ऐकूया तुमचा हा कलरफुल परफॉर्मन्स आपल्या हास्यरसिकांना कसा वाटलाय. प्रसाद दा. वा 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 धमाकेदार. सगळ्यात आधी आमिर आणि त्याच्या बँडचं खूप कौतुक. अफलातून तो माहोल जो काही तयार केलाय तुम्ही. ॲक्च्युली असं वाटत होतं कुठल्या तरी पेंडॉलमध्ये दांडिया आजूबाजूला चाललाय कंटिन्युअस आणि त्याच्यात हे घडतं. इतका अफलातून फील उभा केलात. भन्नाट खतरनाक कॉन्सेप्ट आणि खतरनाक परफॉर्मन्स. जनरली आई वडील जेन एक्सचे असतात आणि मुलं जेन झीची असतात. मला हे उलट वाटतं. आई जेन झी वाटते आणि वा दादा. मुलगा एक्स जनरेशनचा वाटतोय. पण इतकं फॅन्टॅस्टिक कॉम्बिनेशन आहे या सिरीजमध्ये तुमच्या दोघांचं. ओमकार आणि ईशा. भन्नाट. मंदार ज्या एनर्जीने आलास ना तू, जिथे स्किट गेलं होतं त्याच्या दुप्पट स्पीडनी वर गेलं आल्यानंतर. भन्नाट खतरनाक. शिवा मस्त, बने मस्त. विराज जसं मी म्हणतो ना की एक इनोसंट माणूस म्हटल्यानंतर अरुण कदम दुसरा माणूस येतच नाही डोळ्यासमोर. तसं शिकारी म्हटलं की आजपासून राऊत. गोस्वामींना ना 21 तोफांची सलामी दिली पाहिजे या कास्टिंगसाठी. खतरनाक. बाकी सगळे पण मस्त. आरोही तू पण मस्त मजा केलीस आणि मजा आली. वंडरफुल. सई एकदम कडक परफॉर्मन्स होता. फार मजा आली.
ईशा कडक, मला ह्या सिरीजमध्ये तू खूप आवडतेस आणि आजही तितकीच आवडलीस, किंबहुना कणभर जास्त आवडलीस. राऊत, आशीर्वाद आणि शुभेच्छा. आशीर्वाद म्हणलं राऊत. सगळे इन्व्हॉल्ड होऊन आपापलं काम चोखपणे करत होते. मस्त मजा आली.